रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बंधू भगिनींना मैत्रीपूर्वक जय भीम करतो आणि ह्या ठिकाणी एक आपल्याला विनंती करण्यासाठी मी इथे आलेलो आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाने जो सर्वेक्षण चालू केलेला आहे त्या सर्वेक्षणाबद्दल आपल्याला मी विनंती करू इच्छितो की सर्वेक्षणला जेव्हा लोक त्यांचे प्रगणक आपल्याकडे येतात, आपल्या घरी येतात, त्यावेळी बौद्धांच्या ऐवजी महार शब्द वापरून सरकारने हा मराठा आरक्षण सर्वेक्षण नावाखाली जाणीवपूर्वक बौद्धांची संख्या कमी करण्यासाठी हा तुटपुंजा ज्या काय आपल्याला सवलती मिळतात त्या सवलती इतरांना देण्याचं षडयंत्र रचत आहे की काय असा माझ्या मनामध्ये शंका येते। कारण त्याच्यामध्ये बौद्ध शब्दच कुठे त्या सर्वेक्षणाच्या ह्याच्यामध्ये नाही। माझ्याकडे जेव्हा एक प्रगणक आला आणि त्यांनी माझी माहिती विचारली त्यावेळी कुठेच त्या ह्याच्यामध्ये बौद्ध हा शब्द येत नाही, महार शब्द येतो। बाबासाहेबांनी 1956 ला बौद्ध धम्म स्वीकारला। आज तुम्ही विचार करा, जवळजवळ 70 ते 60 वर्ष झाले आणि तरी सुद्धा महाराष्ट्र शासन महार शब्द प्रत्येक वेळा ठेवून बौद्ध समाजाला हा हिणवण्याचा प्रयत्न करतो की काय, हा मोठा शासनाच्या बाबतीत माझी शंका आहे। मी शासनाला विनंती करतोय की एखाद्या माणसाने महार शब्द वापरला तर त्याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल केली जाते आणि मग शासनच वारंवार महार शब्द वापरून बौद्ध समाजाला कुठेतरी दुखवण्याचा प्रयत्न करतोय असं ह्या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं। महाराष्ट्रामध्ये जर महार नोंदणी होत असेल तर महाराष्ट्र राज्य आयोग जो आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। कारण महाराष्ट्र आयोग जो मागासवर्गीय आयोग आहे तोच आम्हाला जर महार वारंवार हिणवत असेल तर महाराष्ट्र आयोगाचा मागासवर्गीय महाराष्ट्र जो आयोग आहे त्याचा निषेध करावा लागेल आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल का करू नये असं ह्या ठिकाणी मी प्रश्न उपस्थित करतो। तरी ज्यांच्याकडे हा सर्वेक्षणसाठी प्रगणक येतील तर आपण बौद्ध बांधवांनी प्रत्येकाने त्यांना सांगायचा की जर बौद्धांची नोंद होत असेल तर आमची माहिती भरा, नाहीतर आम्ही रिफ्यूज करतो। रिफ्यूज शब्द वापरा, जेणेकरून रिफ्यूजचा अर्थ असा होईल आम्हाला हे सर्वेक्षण मान्य नाही। कारण एकीकडं आपण महार शब्दच्या विरोधात असताना बौद्ध धम्म स्वीकारला असताना वारंवार जर आपल्याला महार बोलत असतील आणि ज्या काय तुटपुंजा तुम्ही बघा, मागासवर्गीयसाठी ज्या काय स्कीम असतात केंद्र सरकारचा किंवा महाराष्ट्र शासनाचा जो काय फंड असतो तो किती टक्के वापरला जातो, फार तुटपुंजा वापरला जातो आणि बाकी पूर्ण फंड हा इतर समाजाला किंवा इतर स्कीमला पाठवला जातो आणि त्याच्यामुळे हा आरक्षण SCचं आरक्षण अजून 50 वर्षे जरी राहिला तरी त्याचा आपल्याला फायदा होणार नाही। फक्त कागदोपत्री तो आपल्याला फंड दाखवला जातो, प्रत्यक्षात मात्र तो फंड SCसाठी किंवा मागासवर्गीयांसाठी वापरला जात नाही। म्हणून आपल्याकडे जो प्रगणक येईल, सर्वेक्षणासाठी जी व्यक्ती येईल, जो शिक्षक येईल, जो त्यांचा स्टाफ येईल, त्या स्टाफला तुम्ही स्पष्ट सांगा की बाबा रे, बौद्ध म्हणून जर माझी जनगणना होत असेल तर आम्ही ती जनगणना करायला तयार आहोत, पण नसेल बौद्ध म्हणून आमच्या बौद्ध शब्द न वापरता जर महार वापरत असाल तर आम्हाला हा सर्वेक्षण मान्य नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही तो रिफ्यूज करावा असा मी माझ्या तमाम बौद्ध बांधवांना विनंती करतो। आणि अनेक सहकार्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, वेगवेगळ्या पक्षाच्या पण ते बौद्ध आहेत यांनी आपल्या प्रतिक्रिया देऊन आपल्या समाजाला जागं करण्याचं काम करावं असं या ठिकाणी मी विनंती करतो आणि शासनाचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि शासनाला लवकर जाग येईल अशी ह्या ठिकाणी अपेक्षा करतो। एवढंच या ठिकाणी मी बोलून हा सर्वे बंद कसा पाडता येईल, हा सर्वे बंद झाला पाहिजे। जर मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, मराठा आरक्षण तुम्ही द्या, मग बौद्धांचं सर्वेक्षण का करता? तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात, विचारा तुम्ही मराठा आहात का? जर मी बोललो नाही मी बौद्ध आहे, माझा सर्वेच करू नका ना। मग एकीकडे तुम्ही राजकीय षडयंत्र उभा करताय का की मराठ्यांच्या नावाखाली बाकी समाजाचा डाटा गोळा करून येणाऱ्या निवडणुकीला त्याचा फायदा उचलायचा आहे का तुम्हाला? आणि हाच जर तुमचा षडयंत्र असेल तर भारतातल्या, महाराष्ट्रातल्या तमाम बौद्ध बांधवांनी
वेगवेगळ्या संघटनांनी, वेगवेगळ्या पक्षात काम करणाऱ्या त्या पदाधिकाऱ्यांनी आपण बौद्ध म्हणून एकत्र येऊन हा सर्वेक्षण, बौद्धांचा जो सर्वेक्षण शासनाने चालू केलेला आहे तो बंद पाडावा, अशी आपल्याला सगळ्यांना मी विनंती करतो. अगदी हात जोडून विनंती करतो की आपण ह्या वेगवेगळ्या माध्यमातून हा सर्वेक्षण बंद पाडावा. जो बौद्धांचा आहे तो मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आम्हाला काहीही बोलायचं नाही, ते आमचे बंधू आहेत असं ह्या ठिकाणी मी समजतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी शेअर करावा, जेणेकरून वेगवेगळ्या संघटनांना माझ्यापेक्षा चांगला एखाद्याला कोणाला विचार पटेल तो सुद्धा मांडेल असं मी ह्या ठिकाणी आवर्जून सांगतो. आणि जनजागृती कशी करता येईल, जनजागृती व्हायला पाहिजे. बौद्ध समाज जरी शिकलेला असेल तरी बौद्ध समाजामध्ये एक शंका निर्माण होते की महार लिहिलं तर मला जास्त स्पेशलिटी मिळतील आणि बौद्ध लिहिलं तर मला फॅसिलिटी मिळेल की नाही, मला त्या स्कीमचा फायदा होईल की नाही, अशा काही लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे त्यांना मी अगदी विनंतीपूर्वक हात जोडून सांगतो की तुम्ही बौद्ध लिहिलात तरी तुम्हाला तीच फायदा मिळणार आहे, तीच फॅसिलिटी मिळणार आहे आणि महार लिहिलात तरी तीच मिळणार आहे. पण बाबासाहेबांनी सांगितलं आहे की आपण सन्मानाने जगलो पाहिजे, त्याच्यासाठी महार लिहिणं हे चुकीचं आहे. जाणीवपूर्वक शासन आपल्याला महारामध्ये गुंतवतोय तर आपण ते न गुंतता आपण बौद्ध आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिलेला आहे, बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा आपला समाज आहे आणि म्हणून ह्या सर्वेक्षणाला रिफ्यूज करून आपण बाबासाहेबांच्या विचारधारेला पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या विचाराचा गाडा पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करूया अशी विनंती करतो. जय भीम, जय भारत.